9 पोलीस अधिकाऱ्यांना डेथ पेनल्टी मृत्यूदंड दिला जातोय। मंडळी नमस्कार, मी ॲडव्होकेट अजिंक्य तापकीर आणि कायदेशीर अपडेटमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। मंडळी ज्यावेळेस कायद्याचे रक्षकच कायद्याचे भक्षक होतात, त्यावेळेस न्यायालयीन व्यवस्था किती कठोर होऊ शकते याचं जिवंत उदाहरण म्हणजे जयराज आणि ब्रेनिक्स मृत्यू प्रकरण। तर नेमकं झालं काय होतं की जून 2020 मध्ये जयराज आणि त्यांचा मुलगा बेनिक्स यांनी त्यांचं मोबाईलचं दुकान उशिरापर्यंत उघडं ठेवलं। नियमांचा भंग झाला होता म्हणून पोलिसांनी त्यांना अटक केलं, पण कोठडीमध्ये त्यांच्यावरती एवढी मारहाण झाली की त्यांचा त्या मारहाणीमुळेच जीव गेला। 9 पोलीस अधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल झाला आणि 2020 पासून 2026 पर्यंत ही केस चालली। मंडळी याच्यामध्ये एक महिला हवालदार त्यांनी जी साक्ष दिली आहे ती सर्वात महत्त्वाची ठरली आहे। त्यांनी झालेल्या घटनेबद्दल डिटेलमध्ये सांगितलं आणि या केसचा चेहराच बदलून टाकला। या केसमध्ये तत्काल पोलीस निरीक्षक श्रीधर यांचा देखील समावेश आहे। भारतामध्ये ही खूपच दुर्मिळ अशी घटना घडलेली आहे ज्याच्यामध्ये एकाच वेळेस 9 पोलीस अधिकाऱ्यांना डेथ पेनल्टी मृत्यूदंड दिला जातोय। याचं नक्कीच सुप्रीम कोर्टामध्ये अपील होईल, पण खरंच खूप चांगलं असं जजमेंट मदुराईच्या कोर्टाने दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये ज्यावेळेस रक्षकच भक्षक होतात म्हणजे पोलिसांवरती एवढी जबाबदारी असते, पोलिसांना एवढे अधिकार दिलेले आहेत, पण ज्यावेळेस ते त्या अधिकारांचं उल्लंघन करतात त्यावेळेस शिक्षा किती मोठी होऊ शकते याचं जिवंत उदाहरण म्हणजे जयराज आणि बेनिक्स मृत्यू प्रकरण। याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये मला नक्की कळवा।